नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी लिंबाची चटणी बनवणार आहे. त्यासाठी एक लिंबू घेतलेला आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. 10-12 एक असतील मिरच्या आणि याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता उकडायला ठेवते मी पाणी टाकून. एवढं पाणी टाकलेलं आहे. गॅस चालू करून उकळलं की चटणी वाटून घ्यायची आपल्याला. तेव्हा छान आलेली आहे. मस्त आपले मिरच्या आणि लिंबू शिजत आहे होता. आणि 1-2 मिनटं हे करून घेते मी, शिजून घेते आणि झाकून घेते. लवकर शिजतात झाकल्यानंतर. मी चेक करणार आहे कारण आपले लिंबू शिजलेत नाही. आपलं नरम झालेलं आहे, म्हणजे शिजलेलं आहे. चाललंय चमचा. आता बंद करून टाकते आणि थंड व्हायला ठेवते. थंड करायला ठेवले होते. यामध्ये थंड पाणी टाकते थोडंसं आणि तुम्ही याला स्वच्छ आणखी एक वेळेस धुवून घेते. मी याची देठं काढून घेतली. आपण देठं काढून जर मिरच्या उकडायला ठेवलं ना, त्यामध्ये पाणी शिरेल आणि आपल्या डोळ्यात उडेल नंतर खूप. त्यावेळेस आपण याचं वाटण करतो ना, त्यावेळेस त्यासाठी देठं बिना देठाचंच देठासकटच उकडायचं असते. बिना देठाचं उकडायचं नसते. मी देठं काढून घेते. तिखट आहेत म्हणून थोड्या कमीच घेतल्यात मिरच्या. वाटून घेतले. खलबत्त्या पहिला धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये लसूण वगैरे वाटून घेतलेला होता. त्याच खलबत्त्यामध्ये आता थोडे जिरे टाकणार आहे. एवढे जिरे टाकले. आता अगोदर जिऱ्याला बारीक करून घेते आणि नंतर लसूण टाकते. जिरे टाकले की चटणीला खमंग वास येते, छान लागते, चविष्ट लागते चटणी. लसणाच्या पाकळ्या आहेत ते टाकून घेते. चटणीमध्ये जास्तीचं लसूण चांगला लागतं खायला. लसूण बारीक झालेलं आहे. आता यामध्ये मिरच्या टाकते मी. आपल्या मिरच्या हळूहळू वाटावं लागते कारण डोळ्यामध्ये उडते बघा. कारण याच्यामध्ये पाणी घुसलेलं राहते ना. आपण सगळं उकडून घेतलेलं आहे. असं घसरलं तरी चालते. नंतर असं जोरात ते करून डोळ्यामध्ये जाईल. त्यासाठी असं हलकं हलकं बारीक करून घ्यायचं. खलबत्त्यातच वाटायचं कारण चविष्ट लागते चटण्या वगैरे थोड्याफार. हे बघ झालेलं आहे. आवडधवडच करायचं कारण खायला चांगलं लागते. ते लिंबू मी याला फोडून घेतलेला आहे. त्यामधले बिया काढून घेतलेल्या आहे. आता हे वाटून घेते कारण लिंबामध्ये पाणी असते ना, त्याच्यासाठी थोडंसं हलकं वाटावं लागतं. हे बघा आपलं झालेलं आहे लिंबू बारीक. थोडंसं साल जाड होती ना, त्यासाठी थोडं वाटावं लागलेलं आहे वाटायला. जर साल जर हे असेल, नरम असेल, पातळ असेल तर लवकर वाटल्या जाते. माझ्या लिंबाची नव्हती तशी, जाड बनायची होती. आता यामध्ये नमक टाकून घेते मी. चवीनुसार नमक टाकते याच्यामध्ये. कारण चटणीमध्ये तोंडभर नमक टाकलं तर चांगले लागतात. कमी लागलं तर, कमी झालं तर तिखट पण लागते आणि चविष्ट लागत नाही चटण्या. त्यासाठी बरोबर नमक टाकायचं. मिक्स करून घेतो सगळं. खूप खायला छान लागते. नक्की एकदा ट्राय करा, करून बघा नक्की.